नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल हे आपल्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. हा मी बोटनेकचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे आणि यावर साध्या सुईच्या मदतीने आरीवर्क केलेला आहे. हा ब्लाऊज ह्या पद्धतीने मी शिवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरीवर्क कसं करायचं ते सांगणार आहे. त्यासाठी मी नेट घेतलेली आहे आणि ब्लाऊजची अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कटिंग तयार करून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे मी तुम्हाला फक्त मागचा भागाचंच आरीवर्क दाखवणार आहे आणि बाहीचं. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे, तर त्याची नावं मी तुम्हाला व्हिडिओ करताच सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा आणि ह्या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अगोदर आपण पाठीमागच्या भागाचं अस्तरवर मी माप सांगते, ते तुम्ही बघा. तर यासाठी मी उंची घेतलेली आहे 15 इंच, शोल्डर घेतलेला आहे 7 इंच, गळा रुंदी आहे 4 इंच, गळा खोली आपण 3.5 इंच घेतलेली आहे आणि याला मी ह्या पद्धतीने आकार देऊन घेतलाय. मोंढा खोली आहे 7 इंच, तिरक्यामध्ये आपण 1 इंच अंतर घेऊन गोल आकार दिला. इथे शोल्डर उतर अर्धा इंच आहे. इथे डाच टाकणार आहोत आपण. इथे 10 इंच आहे आणि इथे सुद्धा 10 इंच घेतलेलं आहे. इथे आपण 1 इंच खूण केली, खाली 3.5 इंच आणि आपण इथे 7 इंच आहे मधला अंतर आणि याला आपण हा आकार देऊन घेतोय. हे अस्तरवरती कटिंग आहे. ह्या पद्धतीने आपण हे ठळक करून घेतलं. आता आपल्याला हे दोन्ही बाजूने उमटलेलं आहे, तर आता आपल्याला नेट घ्यायची आहे आणि यावर हे ह्या पद्धतीने ठेवायचे आहे. अगोदर आपण त्याच्यापेक्षा आपण 2 इंच किंवा 1 इंच आपण जास्त नेट कापलेली आहे. ह्या पद्धतीने मी तुम्हाला पिन लावून दाखवते. ह्या मापापेक्षा आपण नेट ही जास्त कापलेली आहे आणि याच्यावर आपण आखून घेतलेलं आहे, म्हणजे नेटवरती हे उमटलेलं आहे. आपण ही नेट थोड्या वेळ बाजूला घेऊ. आता आपल्याला हा जो आकार आहे, अगोदर आपण ब्लाऊज पीस सुईच्या बाजूने टाकून घेतलाय. ही सुईची बाजू आहे, त्यावर अस्तर टाकला आणि आपल्याला हा मधला आकार आहे त्यावरच टिप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. आपण त्याच आकारावर खालचं ब्लाऊज पीस आणि अस्तर व्यवस्थित ठेवून आपण हे टिप टाकतोय. हे काळजीपूर्वक करायचं आहे. आपली टिप टाकून झालेली आहे. आता आपल्याला मधला भाग हा टिप सोडून 1/2 इंच अंतराने कापून घ्यायचा आहे आणि याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर आपल्याला खाली जास्त कापड होतं म्हणून आपण ते कापले. खालची बाजू पण सरळ केली आणि तिथे आपण ह्या पद्धतीने सुद्धा नॉचेस मारून घेतले. इथे सुद्धा मारून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी हे का करते ते तुम्हाला नंतर समजणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. आता आपण हे उलगडून घेतले. उलगडल्यानंतर आपल्याला याच्यावर बरोबर दाब टिप द्यायची आहे. ह्या पद्धतीने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. आपली आता ही दाब टिप देऊन झालेली आहे. आता हे काळजीपूर्वक पहा, हे फार महत्त्वाचं आहे. आता हा बघा, हा गळ्याचा भाग आहे. हा मी एक भाग वरती उचलला आणि हे आतमध्ये टाकून घेतलंय आणि ही बाजू अस्तरची ह्या गळ्याच्या बाजूला मी लावलेली आहे.
ह्या पद्धतीने. आणि हे आपण जे नॉचेस टाकले होते त्या नॉचेसला बरोबर हे मी जुळवून घेतलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. आणि इथे तुम्हाला हे जे मी खडूनी गळ्याचा आकार आखला होता त्यावर आपल्याला व्यवस्थित टीप टाकायची आहे. आणि ही टीप टाकत असताना आतलं कापड त्या टिपेमध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित टीप टाकायचे आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघा. ह्या पद्धतीने आपल्याला ही टीप टाकायची आहे. अशा पद्धतीने जर आपण गळा केला तर फिनिशिंग येते आणि कॅनव्हासची किंवा एक्स्ट्रा गोट लावण्याची गरज पडत नाही. आपण इथे आता बघा हे कापल्यानंतर छोटे छोटे नॉच दिले आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे काढून घेत असताना काळजीपूर्वक काढा. आता हे बघा हे मी काढून घेतलं आणि लगेच तुम्हाला हा गळ्याचा आकार मिळाला आहे. तुम्हाला हे जर अवघड वाटत असेल तर तुम्ही गळपट्टी लावू शकता आणि सिंपल असा गळ्याचा गोट करू शकता. तर आता आपल्याला हे शिवून झालेलं आहे. दाबटीप देऊन शिवून झालं आहे. ह्या पद्धतीने गळा आणि मधला आकार झालेला आहे. आता आपल्याला कमरेचं भागाचं सुद्धा व्यवस्थित करायचं. ह्याच पद्धतीने हे पकडून आणि आपल्याला हे सगळं आतमध्ये टाकून अस्तर आणि खालचा ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून आपल्याला मध्ये कापड येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हे मी छोटे छोटे जे कट मारले होते खुणेसाठी त्याला जुळवूनच व्यवस्थित आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ही माझी टीप टाकलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं खालचं कमरेचं सुद्धा भाग झालेला आहे. याला कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. तर ह्या पद्धतीने आपलं हे शिवून झालेलं आहे. तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे कमरेला आपण पट्टी लावू शकता. आता ह्या पद्धतीने आपलं हे संपूर्ण भागाचं शिवून झालेलं आहे. आता याला आपल्याला ही नेट व्यवस्थित ठेवायची आहे आणि कडेने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. आपल्याला टीप टाकत असताना तुम्ही व्यवस्थित बघा, कारण आपण जर टीप पॅक जर टाकले नाही तर हे उसवू शकतं. आपल्याला ह्या पद्धतीने मी एक टीप टाकून घेतली. आता मी ही दुसरी टीप 1/2 इंच अंतर ठेवून टाकत आहे. हे तुम्हाला ही नेट दिसत नाही आहे, पण मी ह्याच पद्धतीने नेट ठेवून व्यवस्थित शिवत आहे. आणि ही तिसरी टीपसुद्धा आपल्याला 1/2 इंच अंतर ठेवूनच टाकायची आहे. म्हणजे आपण हे नेट व्यवस्थित पॅक केलेली आहे आणि कडीची नेट मी कापून टाकली. ह्या पद्धतीने आपलं ब्लाऊजचा शिवून झालेला आहे. हे बघा नेट लावून झालेली आहे आणि याला फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. आता याच्यावर मी नाव टाकून घेते. तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते तुम्ही नाव टाकून घ्या. या पद्धतीने खडूने खाली मी कापड टाकून हे तुम्हाला दाखवते. आणि याच्यावर आपल्याला ही जी आपल्याला डायमंडची चेन आहे ती व्यवस्थित ह्या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग त्यावर चिटकवायचे आहेत. पण चिटकवत असताना अगोदर मी तुम्हाला सांगते की हे आपल्याला जे आपल्याला रिंग मिळते त्यावर हे फिक्स करायचं आहे आणि मगच हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. कारण आपण कापडावर जर लावलं तर ही नेट पातळ असते आणि खालचं कापड त्याला चिटकू शकतं. त्यामुळे आपण याला रिंगवर फिक्स केलं आहे आणि हे आपल्याला चिटकवायला सुद्धा सोपं जातं. तर आपलं जे नाव असेल ते व्यवस्थित आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे. हा मी फॅब्रिक ग्लू वापरला आहे. ह्याच याने व्यवस्थित चिटकवायचं आहे. तुमच्याकडे जो फॅब्रिक ग्लू असेल त्याने तुम्ही चिटकू शकता. आता हे मी व्यवस्थित चिटकवत आहे. हे काळजीपूर्वक करायचं आहे. आपल्याला जे नाव करायचं आहे त्याचे व्यवस्थित त्या मापाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे.
आपण ह्या पद्धतीने हे व्यवस्थित लावून घेतोय. हे व्यवस्थित चिटकवायचं आहे. आता आपल्याला हे मी चिटकवून झालेलं आहे. हे संपूर्ण नाव मी व्यवस्थित चिटकवून घेतलं आहे आणि मी याला 15 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही सुकू देऊ शकता. त्यानंतर मी हा साधा धागा घेतलेला आहे आणि याला मी टाक्यांच्या मदतीने शिवून घेत आहे. हे संपूर्ण तुम्हाला शिवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे, म्हणजे हे नाव व्यवस्थित पॅक बसतं आणि निघत नाही. ह्या पद्धतीने आपल्याला हे टाके टाकून घ्यायचे आहेत. हे टाके मी सगळ्यांना टाकून घेतलेत आणि खाली मी हे जे आहे तिथे मी साधी आपली चेन स्टिच म्हणजे जो गव्हाचा टाका म्हणतो आपण तो टाकून घेतला आहे कडेकडेने. ह्या पद्धतीने आपल्याला तो सुईवरती घ्यायचा आणि त्याला आढा मारून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हाच टाका कंटिन्यू पुढे करत आपल्याला सगळ्या नावाच्या कडेने हे करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण हे सगळं करून घेतलेलं आहे. हे संपूर्ण नाव आपलं तयार झालेलं आहे. आता याच्या शेजारी आपल्याला ही जी आहे ही बॉल चेन आहे, ही आपल्याला फॅब्रिक ग्लूने व्यवस्थित चिटकवून घ्यायची आहे. आपण फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर हे व्यवस्थित चिटकवायचं आहे. हे चिटकवून झाल्यानंतर आपल्याला या मापाचं हे मी कापून टाकलं आणि यालासुद्धा आपण 15 मिनटं किंवा अर्धा तास सुकून झाल्यानंतर आपल्याला मॅचिंग धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला यालासुद्धा टाके टाकून घ्यायचे आहेत. हा साधाच टाका टाकायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे टाके टाकल्यामुळे आपलं हे जे आपण बॉल चेन लावलेले आहे ती पॅक होते. हे सगळं लावून झाल्यानंतर आपण पाठीमागच्या बाजूने हे लॉक करायचं आहे. व्यवस्थित धाग्याला गाठण मारून घ्यायची आहे म्हणजे पॅक होतं. आता ही दुसरी लाईन आपण पुन्हा एकदा फॅब्रिक ग्लू लावून घेतला आहे आणि इथे आपल्याला ह्या रंगाची बॉल चेन लावून घ्यायची आहे, कारण साडीचा रंग हा आहे त्यामुळे आपण ह्या पद्धतीने त्या रंगाचा आपण लावून घेतला आहे आणि यालासुद्धा 15 मिनटं सुकून दिल्यानंतर आपल्याला मॅचिंग धाग्याने याला टाके टाकून घ्यायचे आहेत म्हणजे हे पॅक होतं. आपण हे टाके टाकून घेतले आणि आपल्याला हे टाके टाकून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला त्याला व्यवस्थित हा टाका पॅक करायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्याला हे झालेलं आहे. आता आपण इथे मध्यभागी एक खडूने खूण केली आणि इथे 1-1 इंचाने आपण ह्या खुणा करून घेत आहोत. खडूने ह्या सर्व खुणा आपल्याला मापात व्यवस्थित करायच्या आहेत. ह्या खुणा करून घेतल्या आणि आपल्याला हे स्टोन आहेत तर ते आपल्याला हे गोल्डन आपल्याला हे व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहेत आणि याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस हे स्टोन लावण्या अगोदर गळ्याला सुद्धा हे बॉल चेन लावून घेतल्या होत्या. ह्याच पद्धतीने तुम्ही लावून घ्या. हा ब्लाऊज लवकर होतो आणि छान सुद्धा दिसतो.
तुम्ही अशा पद्धतीने तुमचे कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकता. तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन असेल ते सुद्धा प्रेस करा. आता मी जरदोजी घेतलेली आहे आणि हे मी 1.5 इंचाचे तुकडे करून घेत आहे. बरोबर 1.5 इंचाचे मी हे तुकडे केलेले आहेत. हा मी जो कुंदन चिटकवलेला आहे तर त्यालाच आपल्याला त्याच मापापेक्षा म्हणजे मापा एवढाच मी ही जरदोजी कट करते. तुमचं कुंदनचं माप असेल त्याच मापाचे तुम्हाला हे तुकडे करून घ्यायचे आहेत. ते तुम्हाला करता करता समजणार आहे मी त्याचं माप किती घेतलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये मी साध्या धाग्यामध्ये हा 2 पत्री धागा आहे, याच्यामध्ये मी हे ऊन घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने मी याचं हे शिवून घेत आहे. हा जो कुंदन आहे त्याच्याकडेने जरदोजी पुरेल एवढंच मी हे कापलेलं आहे. ह्या पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हा मणी घेतला मी आणि हा सुद्धा व्यवस्थित आपल्याला इथे लगेच शिवून घ्यायचा आहे. असे 3 मणी आपल्याला इथे लागलेले आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला टाक्याने पॅक करून घ्यायचं आहे. आता मी परत एकदा दाखवते. हा 2 पदरी धागा आहे. मी इथे ऊन घेतलं, त्याच्यामध्ये जरदोजी ऊन घेतली. त्याच्यानंतर आपल्याला जिथे ओलं सुईचं टोक होतं तिथेच आपल्याला व्यवस्थित परत त्याच ठिकाणी सुईचं हे करून ही जरदोजी पॅक करून घ्यायची आहे. आणि आपल्याला हे पॅक करून झाल्यानंतर मणी ओवून घ्यायचा आहे. अगोदर मधला ओवून घेतला, नंतर त्याच्या शेजारचा आणि मग इथे त्याच्या शेजारचा मणी ओवून घेतलेला आहे. आणि याला पाठीमागे मी व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे हा धागा. ह्या पद्धतीने आपल्याला सगळा करून घ्यायचा आहे. हे कुंदन बसवून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने हा पाठीमागचा भाग झालेला आहे. आता मी ही बाही अस्तर जोडून घेतलेला आहे. आता यावरच आपल्याला हे करायचं आहे. तर इकडे मी 2 इंचाची खूण केली. ही शिलाई मार्जिन आहे आणि इथे आपल्याला खडूने आखून घ्यायचं आहे. वरती सुद्धा आपण अर्धा इंच सोडून देऊन जरदोजी करतो पूर्ण असेल तर. आता आपल्याला इथे ही स्टोन चेन चिटकवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे सुकल्यानंतर याला सुद्धा आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे सुद्धा मी ही स्टोन चेन चिटकवून घेतलेली आहे आणि याला आपल्याला अर्धा तास सुकल्यानंतर शिवून घ्यायचं आहे. 2 पत्री धाग्याने हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित शिवा म्हणजे हे पॅक होतं आणि हे स्टोन निघत नाही. ही चेन आपल्याला व्यवस्थित पॅक व्हायला हवी. ह्या पद्धतीने आपण शिवून घेतलं. इकडच्या बाजूचं सुद्धा आपण शिवून घेत आहोत. हे व्यवस्थित शिवून झाल्यानंतर आपल्याला हिरव्या कलरची ही बॉल चेन चिटकवून घ्यायची आहेत आणि त्याला सुद्धा टाके टाकून ही पॅक करून घ्यायची आहे. वरती ह्या पद्धतीने मी खुणा करून घेतल्यात, त्यावर सुद्धा मी कुंदन चिटकवून घेतले आणि त्या शेजारी स्टोन चेन मी चिटकवून घेऊन ते सुद्धा व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने पॅक केलेली आहे. अशा पद्धतीने मी हा जरदोजी पूर्ण केलेला आहे. हे ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.